आणि आज उद्धव ठाकरे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। मेहकर आणि सिंदखेड राजा इथे उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे। बुलढाण्याची जागा ठाकरे गटाला सोडण्यात आली आहे। दरम्यान ठाकरे गटाकडून या जागेसाठी प्राध्यापक नरेंद्र खेडेकर हे संभाव्य उमेदवार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे आज होणाऱ्या दोन सभांमध्ये उद्धव ठाकरे कुणाच्या नावाची घोषणा करणार याकडे जिल्हावासियांचं लक्ष लागून आहे। बुलढाण्यात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी। आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांच्या बुलढाणा जिल्ह्यात दोन सभा होत आहेत। सुरुवात आधी उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरहून सिंदखेड राजा येथे येतील। सिंदखेड राजा येथे मातृतीर्थ जिजाऊंच्या जन्मस्थानी ते वंदन करतील। आपण बघू शकतो आता आपण या ठिकाणी आहोत। मातृतीर्थ जिजाऊंच्या जन्मस्थानी ते वंदन करून या राजवाड्यासमोरच उद्धव ठाकरे हे सभा घेणार आहेत। साधारणतः 11 ते 11:30 नंतर उद्धव ठाकरे सिंदखेड राजा येथे पोहोचतील। त्यानंतर जिजाऊंच्या या ठिकाणी वंदन करतील, जन्मस्थानी वंदन करतील आणि त्यानंतर या राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यासमोरच ही सभा होणार आहे। खरं तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा खूप महत्त्वाचा आहे। आपल्यासोबत उद्धव ठाकरे गटाचे छगनजी मेहत्रे आहेत। काय सांगाल, आजचा दौरा कसा महत्त्वाचा आहे उद्धव साहेबांचा? लोकसभेचे आमचे उमेदवार उद्धव साहेबच घोषणा करतील। उमेदवार काय असेल नाही असेल ते मला अधिकार नाही, परंतु लोक कल्याणासाठी, शेतकऱ्याच्या कल्याणासाठी, मजुरासाठी, या सर्वांसाठी उद्धव साहेब या ठिकाणी येत आहे। आपणही सर्वांनी यावं ही विनंती। आज उद्धव साहेब या ठिकाणी येत आहेत आणि त्यामुळे सिंदखेड राजा शहरात पूर्ण भगवमय वातावरण झालेलं आहे। आणि आज उद्धव साहेब काय बोलणार याकडे सिंदखेड राजासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे। तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे 11:30च्या दरम्यान सिंदखेड राजा येथे पोहोचतील। माँ जिजाऊंना वंदन करून या सभेला सुरुवात होणार आहे। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, सिंदखेड राजा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।